14 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 121 पासून पुढे. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते नि वहिलेपणे. म्हणून या ते लोक म्हणे अव्यव्यूहा. एरवी दान शिळू पुरुषो वेचकपणेची सचकू. तैसा व्ययची हा रुखू अव्यवगमे. जाता वेगे बहुवसे न वचे का भूमी रुतले असे. रथाचे चक्र दिसे जियापरी तैसे काळाती क्रमे जेवाळे. ते भूत शाखा जेतगळे तेत कोडीवरी उमाळे उठती आनिक. परी एकी केधवा गेली शाखा कोडे केधवा झाली. हे नेणवी जेवी उमलली आषाढ अभ्रे. महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळती सृष्टी. तैसेची आणखीची दांगवठी सासिन्नले. संहार वाते प्रचंडे पडती प्रळयांतीची सालडे. तव कल्पादीची झुंबाडे पाल्ले जती. रिगे मनवंतर मनुपुढे वंशावरी वंशाचे मांडे. जैसी इक्षुवृद्धी कांडेन कांडे जिंके जेवी. कलियुगांती कोरडी जहू युगांची साले सांडी. तव कृतयुगाची पेली देवडी पुढे पुढती. वर्तते वर्ष जाये ते पुढायला मळहारी होये. जैसा दिवसू जातकी येता हे चोजवेना. जैसा वारियाचा झुळका सांदा ठाऊवा नवे देखा. तैसिया उठती पडती शाखा नेनो किती. एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसेनी भवतरू हा वाटे अव्यवैसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आनिक मिळे मागे. येत असंतची असिजे जगे मानिजे संत. का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे. नेनतया तरंगू आवडे नित्यू ऐसा. वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळिता अपाडे. दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा. पै भिंगोरी निधिये पडली ते गमे भूमीसी जैसी जडली. ऐसा वेगातिशय भुली हेतु होय ही बहु असो झडती. अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार. हा संसार वृक्षो तैसा मोडतू मांडतू सहसा. न देखोनी लोकुपिसा अव्यवमानी. परी याचा वेगू देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे. जाणे कोंडी वेळा निमिखे होत जात. नाही अज्ञाना वाचुनी मूळ याचे असिले पण टवाळ. ऐसे झाडाची सिनसाळ देखिले जेणे तया तेघा पंडुसोता. मी सर्वज्ञ म्हणे जाणता हे वाघ ब्रह्मसिद्धांता बंद्युतेची. योग जाताचे जोडले तया एकासीच उपेगा गेले. किंबहुना जी आले ज्ञान हे त्याचेनी. हे असो बहु बोलणे वाणी जेल तो कवने. जो भव रुखू जाणे ओखू ऐसा. अधोशर्व प्रतुस्तास्त्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला. अधस्य मूलानुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. मग याची प्रपंच रूपा अधो शाखिया पादपा. डहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाच्या उजू. आणि अधी फाकली डाळे तिये होती मुळे. तयाही तळी पगळे वेल पालवू. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो. तरी बद्ध मूळ अज्ञाने महदादिकी शासने. वेदांची थोरवणे घेऊन या. परी आदी तव स्वेदज जारज उद्विज अंडज. हे बुडोनी महाभुज उठती चारी. या एकेकाचिनी आनगटे 84 लक्षदा फुटे. ते वेळी जीवशाखी फाटे सैगची होती. प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया. आड फुटती माळिया जातीचिया. तसे या वृक्षाचे होणे जाणे न समजण्या इतकेच त्वरित घडते. म्हणून लोक ज्याला अव्यय म्हणजे अविनाशी म्हणतात. एरवी जसा दानशूर पुरुष
दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून खर्चाच्या रूपाने द्रव्य संचय करतो. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असतानाही अविनाशी असा भासतो. अतिशय वेगाने जाणारे रथचक्र जसे भूमीला स्पर्श करीत आहे असे वाटत नाही, त्याप्रमाणे कालमर्यादेनंतर जी जीवशाखा जीर्ण होऊन जेथे गळते तेथेच अनेक कोट्यावधी अंकुर उत्पन्न होतात. आषाढ महिन्यातील ढग एकावर एक कसे व कोठून येतात हे जसे कळत नाही, तसे एक शाखा गळली किंवा कोट्यावधी आल्या हे जसे कळत नाही. महाप्रलयाच्या वेळी दृश्य सृष्टी शाखा गळून पडतात व सर्गाच्या आरंभी तसेच अनेक कोंब फुटतात. प्रचंड संहार वाताने प्रलयकाळी या वृक्षाच्या साली गळून पडतात. तोच कल्पाच्या सुरुवातीला त्याला अनेक झुंबड शाखा समुदाय उत्पन्न होतात. ऊस जसा पेरापुढे पेर असा वाढतो, त्याप्रमाणे एका मन्वंतरापुढे दुसरे मन्वंतर, एका वंशापुढे दुसरा वंश अशी या विश्वाची रहाटी चालू आहे. कलियुगाच्या शेवटी चारी युगातील शरीरे नाश पावतात. तोच कृतयुगाला आरंभ होऊन पुन्हा त्याची उत्पत्ती व वाढ होते. चालू वर्ष संपते ते पुढच्या वर्षाला आमंत्रण देऊन सरते. जसा अहोरात्र दिवसामागे दिवस कसा जातो येतोय कळत नाही, जशा एका मागून एक येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकांच्या संधी लक्षात घेत नाहीत, तशाच किती शाखा गळल्या, किती उत्पन्न झाल्या याचा थांग लागत नाही. एक देह कडून पडावा तो दुसरे अनंत उत्पन्न व्हावे, या क्रमामुळे हा भववृक्ष अव्यय म्हणजे नित्य आहे असा वाटतो. वेगाने वाहणारे पाणी जाते, तोच तिथे जसे मागील पाणी येते तसे नित्य पालटणारे जगत स्थिर आहे असे वाटते. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच लाटांच्या कोट्यावधी घडामोडी होत असतात, पण हे न समजणाराला मात्र समुद्राचा तरंग स्थिर आहे असा वाटतो. कावळा आपला एकच डोळा दोन्ही गोलकांच्या ठिकाणी त्वरेने चालवितो, त्यामुळे त्याला दोन डोळे आहेत असा जगाला भ्रम होतो. किंवा जमिनीवर टाकलेला भोवरा भूमीवर चिटकून उभा आहे असा भ्रम होण्याचे कारण त्याच्या ठिकाणी असलेला अत्यंत वेग हा होय. किंवा अंधारात कोलीत वेगाने फिरवले असता ती जशी एक वर्तुळाकार रेष आहे असे वाटते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष सारखा नाश पावत आहे व उत्पन्न होत आहे. पण हे न कळल्यामुळे वेडे लोक तो नित्य आहे असे मानतात. परंतु जो कोणी याचा वेग जाणून हा क्षणिक आहे व निमिषात कोट्यावधी वेळा होतो जातो असे ओळखतो व या वृक्षाला अज्ञाना वाचून दुसरे मूळ कारण नाही आणि याचे असलेपण हा केवळ भ्रम आहे, हे नाशिवंत आहे असे जो जाणतो. अर्जुना, मी सर्वज्ञ सुद्धा त्याला जाणता असे म्हणतो किंवा श्रुती सिद्धांतालाही तोच वंद्य आहे. सर्व योगांचे फळ त्या एकट्याच्याच पदरात पडले, किंबहुना ज्ञानही त्याच्याच आश्रयाने तगले आहे. हे वर्णन पुष्कळ झाले, आता पुरे. जो भववृक्षाला अनित्य आहे असे जाणतो त्याचे वर्णन कोण करू शकणार. मग खाली शाखा असलेल्या याच संसार वृक्षाला वरही सरळ अनंत शाखा फुटतात आणि खाली ज्या फांद्या पसरल्या आहेत त्या मुळाप्रमाणे होऊन त्यांनाही तळात वेल व पालवी फुटते. असे जे आम्ही सुरुवातीला सांगितले आहे तेच अधिक सोपे करून सांगतो ते एक. या वृक्षाचे पहिले बळकट मूळ जे अज्ञान, त्यापासून वेदाधिक थोर थोर शास्त्रे धरून महतत्वादी अष्टदा प्रकृती तयार झाली आहे. पण या झाडाच्या बुडापासून प्रथम स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज अशा 4 मोठाल्या फांद्या फुटतात. या 4 फांद्या वाढू लागल्या म्हणजे त्यापासून 84 लक्ष योनिरूप फाटे फुटतात. त्यावेळी जीवशाखेलाही अनंत फाटे फुटतात. बुडातून फुटलेल्या 4 सरळ शाखांना अनंत सृष्टीरूपी फांद्या फुटतात. त्यांच्या आडव्या डहाळ्या या नाना जाती होत. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.